हरिनाथ भगवान की गोपाल भगवान जय. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी तळाळी This call is now being recorded. आकृण्य सिंधू भवदुःखा सजवीन शंभो मजकोन सारी. स्वामी समर्थ महाराज की गुरुनाथ महाराज. ओम नमो ज्ञात्या वेद प्रतिपाद्या जय जय संविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधार. समुद्रा जयाची होया होया जयाचे माधुर्य माधुर्या सौंदर्य जयाचे श्रीराम. पवना जयाचे बळ काजेने पगळे ज्ञानजे बळ चक्रवर्ती श्रीराम. वेद जेने सुभाष सुख जेने सल्लो सोला या स्वरूप विश्वजेने श्रीराम. तो सर्वोपकारी समर्थो सद्गुरु श्री निवृत्तीनाथू राट तासे मज यातू रिगोनिया. श्रीराम. आता ऐती गीताची मी सांगे मराठी अभंगी के विस्मया लागी ठाऊ आहे. श्रीराम. श्री गुरुची निनावी माती डोंगरी जयापाशी होती तिने खुळी त्रिजगती एकवद केली. श्रीराम. चंदने वेदली झाडे झाली चंदनाची पाडी वशिष्ठे मानिली की भांडे भानुशी साठी. श्रीराम. मामी तव चित्ता तिला आणि श्री गुरु आई साधा तुला विण्या फुला भैसवी पदी. श्रीराम. आधीच जे खनी दिठी करी वरे सूर्य पुरवी पाठी ते नदीच्याची गोष्टी आहे. म्हणून माझे नित्य नवे श्वास श्वासही प्रबंध होवावे. श्री गुरु कृपा काय नव्हे ज्ञानदेव म्हणे. या कारणे मिया गीतार्थ मराठिया केला लोकाया दिठीचा विशो. श्रीराम. परी मराठी बोल रंगी कवळीचा पै गीतांगी अंगी काढता नव्हे. श्रीराम. म्हणून गीता गाव म्हणे तो गाणी वे होती लेणे मोकळे तरी उणे गीता ही अनित. सुंदरांगी लेणे नसोयेचे तो मोकळा शृंगार होय ना लिहिले तरी आहे तैसे उचित. ज्या परमेश्वराच्या सत्तेने समुद्राला उदक मिळाले आहे पाण्याला माधुर्य माधुर्याला सौंदर्य प्राप्त झाले आहे ज्या परमेश्वराच्या सत्तेने वाऱ्याला गतिरूप बल आकाशाला विस्तार ज्ञानाला उज्ज्वल सर्व भौमत्व प्राप्त झाले आहे.
ज्याच्या सत्तेने वेदाला बोलण्याची शक्ती, सुखाला अनादीपणा, सुखाला आनंदितपणा यासो, परंतु ज्याच्या योगाने सर्व विश्वाला रूप प्राप्त झाले आहे, ज्याच्या सत्तेने वेदाला बोलण्याची शक्ती, सुखाला आनंदितपणा ज्याच्या सत्यानं प्राप्त झाला, यासो परंतु ज्याच्या योगाने सर्व विश्वाला रूप प्राप्त झाले आहे, तो वस्तू मात्रावर उपकार करणारा समर्थ सद्गुरु निवृत्तीनाथ माझ्या अंतःकरणात शिरून वास करीत आहे. श्री गुरुच स्वरूप किती मोठं आहे. संतांचा भावच वेगळा आहे. देव आणि श्री गुरु त्यांना वेगळा वाटतच नाही. हे सगळं एवढं जे सांगितलं अगोदरच्या 2-3 वळ्यामध्ये, समुद्राला जी शक्ती, परमेश्वराच्या सत्यानं वाऱ्याला गती, आकाशाचा विस्तार, ज्ञानाला उज्ज्वलता, सुखाला आनंद, ती सत्ता आपल्यावर उपकार करण्याची समर्थ सद्गुरु निवृत्तीनाथ माझ्या अंतःकरणात शिरून वास करीत आहे. त्या सत्याला ज्ञानेश्वर महाराजांनी भगवान म्हणले, म्या बोलविले वीज बोले, म्या चालविल्या सूर्य चाली, मी आलं. भगवंत आणि सद्गुरु वेगळा नाही असं माऊलीचा भाव आहे. हे सगळे उपकार समर्थ सद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांनी तेच माझ्या अंतःकरणामध्ये वास करतात. तेव्हा आता आयती तयार झालेली गीता मी जगाला मराठी भाषेने सांगण्यास समर्थ झालो आहे याचं आश्चर्य ते काय. आता तेच माझ्या हृदयात शिरून बसलेत. मग आता गीता सांगायला काय अर्थ नाही. आयती गीता जगाला मराठी भाषेत सांगण्यास समर्थ झालो. काय आश्चर्य. अरे श्री गुरुच माझ्या हृदयात येऊन बसले. काय हाय का तिथं काय मीपणा आहे का अहंकार आहे का काय काय असा भाव झाला म्हणजे झालं. काय राहिलं नाही. श्री गुरु आपल्याला असं वाटतं आपणच सगळं करतो नाही का. श्री गुरु पुढे एवढं येत आहे नाही का. तेव्हा आता आपली आयती तयार झालेली गीता मी जगाला मराठी भाषेत सांगण्यास समर्थ झालोय. श्री गुरूंच्या नावाने द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती डोंगरावर स्थापन करून तिची सेवा करून एकलव्य कोळ्याने आपल्या विद्येची कीर्ती श्री जगतात सर्वसामान्य करून घेतली. एकलव्य एकलव्याचं नाव निघत ना आता. नाव काय आता त्याचा जय जयकार चालू आहे. किती श्रद्धा त्या एकलव्याची. द्रोणाचार्यांकडे गेला होता तो धनुर्विद्या शिकायला. द्रोणाचार्य म्हणले बाळा मी
क्षत्रियांना शिकितो म्हणले, हम्म. मी राजगुरू आहे म्हणले. राजाच्याच मुलांना फक्त ही धनुर्विद्या शिकवतो. आणि तू तर कोळ्याचा आहे ना, हा. कोळ्याचा म्हणा, तुला कशी काय मला विद्या शिकवता येईल? फक्त क्षत्रियाला विद्या शिकवतो. तेव्हा मग त्याला असं वाटलं आपल्याला विद्या तर शिकायची. हम्म. त्याला चांगलं पाहून घेतलं गुरुला एकदा, हा. आणि गुरुची बनवली ना मूर्ती. आपल्या गुरूंची मूर्ती बनवली त्यानं. हा. श्री गुरूंच्या नावाने द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती हम्म. डोंगरावर स्थापन करून तिची सेवा करून, कारण सेवा हा दारवंटा, हा. ज्ञानाचा पुरवठा सेवा हा दारवंटा, स्वाधीन करी सोबता ओळखोनी. मग त्याची किती श्रद्धा. गुरु महाराज सोडू का बाण, असा सोडू का? गुरु महाराज म्हणजे सोडला बाण. म्हणजे प्रत्यक्ष आपले गुरु महाराजच बसलेले. किती भाव. मग असा भाव असल्यानंतर भगवंताला करावं लागतं ना सगळं ते. नामदेवा करता जर भगवंत सगळं करतोय, जिथं त्याचा भाव जर तसा आहे तर मग भगवंताला सगळं हे ज्ञान त्याला द्यावं लागलं ना, व्हावं लागलं ना ते श्री गुरु त्याच्यावाला. भावाची लय मोठी ताकद असते. त्याचा असा भाव आता का प्रत्यक्ष द्रोणाचार्याची गुरु महाराज असं करू का, तसा बाण सोडू का, तुमच्या कृपेनं आज शिकलो बरं का म्हणले मी. म्हणजे विषय निवृत्तीनाथ महाराजांचा आला ना, काय तसं श्रद्धाच काम करीत असती. विश्वास, श्रद्धा, आणि मग हे सगळे राजपुत्र एकदा असे द्रोणाचार्यांबरोबर जंगलात फिरत असताना, धनुर्विद्येचं विद्येचं त्यांचं शिक्षण चालू होतं ना. कोण श्रेष्ठ धनुर्धर एवढ्या याच्यामध्ये. त्या टायमाला कुत्र भुंकत आलं होतं. कुत्र भुंकत आल्यामुळं भाऊ थांबा 1 मिनिट. झालं काय? चालू आहे. श्री गुरूंच्या नावाने द्रोणाचार्यांची मूर्तीची मातीची मूर्ती डोंगरावर स्थापन करून तिची सेवा करून
एकलव्य कोळ्याने आपल्या विद्येची कीर्ती त्रिजगात सर्वसामान्य करून एवढी जी कीर्ती त्याला प्राप्त झाली गुरुकृपेनं झाली ना. हा. ते कुत्र भुकत होत. ह्या एकलव्याना बाण मारला त्या कुत्र्याला तोंडात. हा. आवाज बंद झाला भोकायचा पण पुढं रक्तच हे नव्हतं काही असं. आणि मग ते सगळ्यांनी पाहिलं द्रोणाचार्याने ते कुत्र वगैरे सगळं. काय म्हणले हे कुत्र भुंकायचं थांबलंय बाण मारलाय पण रक्त कुठंच नाही ना. काय भीती आहे म्हणले याच्यावाली. कोणा बाण मारला म्हणले. मग तो एकलव्य पुढे आला म्हणले महाराज. अरे म्हणले ही विद्या शिकला कुठं म्हणले तू. ही तुला विद्या शिकवणार कोण गुरु म्हणले. महाराज तुम्हीच म्हणले. मी हो म्हणले तुमच्याच कृपेने शिकलो म्हणले ही धनुर्विद्या. मी तुला कधी शिकवले म्हणले. मग त्यानं नेलं तिथं ते सगळं दाखवलं त्याच्यावाला ते आश्रम मूर्ती बनवलेली जशीची तशी मूर्ती बनवली होती ना. आणि मग सगळं सांगितले तुमच्या कृपेनं सगळं आहे. द्रोणाचार्यांना सुद्धा विशेष वाटलं तर काय श्रद्धा आहे बाई ती. दगडाची मूर्ती मातीची मूर्ती बनवली तिच्यावर एवढी श्रद्धा ठेवली. आता हे सगळं भगवंतालाच करावं लागतं. भाव आहे ना भावाची शक्ती आहे ना. म्हणजे माऊलीला दृष्टांत आठवला. मूर्तीदादांची आठवण झाली. चंदनाचे आसपास असलेले वृक्ष त्याच्या अंगाच्या सुगंधाने चंदन होतात. व वशिष्ठाने स्वीकारलेली छाती आपले तेजाने सूर्याबरोबर भांडू लागते. कथा आहे त्या पुराणामध्ये भरपूर. एक एक कथा एक एक दृष्टांताला वैशिष्ट्याच्या जीवनचरित्रामध्ये छाती म्हणजे जे असतं ना साधूचं अंगावर घ्यायचं. त्यानं ती फेकली होती तर सूर्याबरोबर भांडू लागली. तेच मग मी तर गीता व्याख्यान करण्याविषयी उत्सुक. त्यावर दृष्टीने अवलोकन केल्याबरोबर आपले स्वरूप देतो असा सद्गुरु मला सहाय्य करणारा आहे. आपलं स्वरूप देतो म्हणले सद्गुरु. काय देतो सद्गुरु. स्वतःच स्वरूप. शिष्याला स्वतःच स्वरूपच देतो. आपल्यासारखं तसं होईल कसा. आपणासारखे म्हणजे स्वरूप दिल्याशिवाय आपल्यासारखं होईल कसा. स्वतःच स्वरूप. हल्ली शरीराचं कोणी काही देत नाही कोणाला काढून. एखादी किडनी काढून दे म्हणलं देते का काढून पटकन. एखादा डोळा दे बा. रक्त देत नाही कोणी तर बाकीचे काय. आणि श्री गुरु आपलं स्वरूप देतो असा सद्गुरु मला सहाय्य करणार आहे. स्वरूप दिलं म्हणून कामार झाला ना जीव. बोध देणं म्हणजे स्वरूप देणं.
हा यालाच ब्रह्मा विचार म्हणतात. भगवंतानं जशी अर्जुनाला दिली ना तशी निवृत्तीनाथ दादांनी मला स्वरूप देऊन टाकलं. अगोदरच उत्तम दृष्टी आहे, त्या सूर्यपाठी राखा झाला, मग दिसणार नाही अशी कोणती गोष्ट आहे? अगोदरच दृष्टी चांगली, त्यात सूर्य आहे. म्हणून श्री ज्ञानदेव महाराज म्हणतात की माझ्या तोंडातून निघणारी नवी श्वासोश्वास देखील प्रबंध होते. कारण श्री गुरूंच्या कृपेने काय एक होणार नाही. माझी श्वासोश्वास. त्यांनी अपना कॉल होल्ड पर भेजना है, कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है, कृपया लाइन पर बने रहें. The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे, कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात कर रहे हैं उसने आपकी कॉल को होल्ड पर रखा है, कृपया लाइन पर बने रहें. The person you are speaking with has put your call on hold. Please stay on the line. ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्यांनी आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे, कृपया लाइन पर रहा. आप जिस व्यक्ति से बात. या करिता मी गीतेचा अर्थ प्रबंध. प्रबंध म्हणजे काव्य ग्रंथ. प्रबंध हा पीएचडी वाले पीएचडी करते ना, त्यांना प्रबंध लिहावा लागतं एखादा संशोधन करून, मग त्यांना पीएचडी भेटत असते. श्री गुरूंच्या कृपेने काय होणार नाही, करील ते काय न हे महाराज, करी पाहे बीज काय संत काय करतील. या करता मी गीतेचा अर्थ मराठीत अशा रीतीने सोपा केला की तो लोकांच्या नजरेने पाहण्यास योग्य होईल. सोपा केला म्हणून तर आपल्याला निदान वाचता तरी येते. कळायचा भाग हळूहळू कळण नाही असं नाही. एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा सहादा वाचून वाचून आपोआप कळण. इकडे व्यवहारात काही लगेच सगळंच कळत असतं का? पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी मग आपोआप मोरांना इंग्लिश येते. खडाखड इंग्लिश बोलतात. तसं मग इकडे बी प्रयत्न केले ज्ञानेश्वरी वाचायचे, समजून घ्यायचे तर समजून कृपेनं. परंतु मराठी भाषेत गीतेचा जो अर्थ स्पष्ट केलाय तो कोणी वक्ता नसला तरी नुसती वाक्यच वाचली असता उदासीन न दिसता स्पष्टपणे समजतो. गीतेचा अर्थ माऊलीनं जो स्पष्ट केला ना, जरी आपल्याला कोणी सांगणारा नसला वक्ता, एखादा एकटाच आहे बाबा, तर त्यानं जर चांगली भाव धरून ज्ञानेश्वरी वाचली, माऊलीला शरण जाऊन, तर त्याला ती समजती हळूहळू. अंतःकरणाची तळमळ पाहिजे. म्हणून गीतेचे वक्तृत्व करणाऱ्याच्या बोलण्याला माझा अर्थ हेच होता. तो गाणारा नसला तरी नुसती वाचली असता, वक्ता जरी नसला तरी उणेपणा दिसत नाही. माऊलीनं वरदान देऊन टाकलं. सुंदर अंगावर एखादा अलंकार घातला तर तो फार शोभिवंत दिसतो.
परंतु तो घातला नाही तरी त्या अलंकाराची शोभा कमी का होते? हं? अलंकाराची शोभा कमी नाही होत. किंवा मोतियाची जैसी जाती सोनायाही मानदेशी ना तरी मानवी तो अंगेची सडी. श्रीराम. मोत्याची जात अशी आहे की ती सोन्याला अनुकूल होऊन शोभा देतात. कदाचित सोने नसले तरी ती नुसती सुद्धा शोभा देतात. मोती मोती आता सोन्यापेक्षा भारी आहे ना. म्हणजे मोती असं आहे का सोन्याला असलं तर चांगलंच आहे पण नसलं तरी सुद्धा ते मोती शोभा देतात. नाना गुंफिली का मोकळी उनी ना होती परिमळी संता गमीचे वाटोळी मोगरी देखी. श्रीराम. अथवा वसंत ऋतूतील वाटोळी मोगऱ्याची फुले जशी गुंफून गजरा केला अथवा मोकळी घेतली तरी त्याचे वासात कमीपणा नसतो. मोगऱ्याची फुलं गजरा केला तरी तेवढाच पावर आणि मोकळी बी घेतली तरी पावर तेवढाच. काय कमी थोडेच होतात. तैसा गाणी वेते मिरवी गीते विन ही रंगू दावी तो लोभाचा प्रबंध ओवी केला मिया. श्रीराम. तसा गाणारा भेटला तरी त्याला शोभा देतो. तो गाणारा नसला तरी त्याचे केस पडते. असा हा सर्व लाभदायक ग्रंथ मी ओवी प्रबंधाने केला आहे. एखाद्याला ज्ञानेश्वरी चांगली सुरात म्हणता येईल. चांगल्या ह्याच्यामध्ये एखाद्या साध्या भाषेतही बी म्हणान पण त्याला लाभच होईल. तिनी आबाल सुबोधी ओवी तिनी प्रबंधे ब्रह्म रस सुस्वादी अक्षरी गुंतिली. श्रीराम. या ग्रंथात आबाल वृद्ध समजण्याजोग्या ओवीच्या प्रबंधाने सर्व ब्रह्मरसाने भरलेल्या अशा अक्षरांची योजना केली आहे. म्हणजे एखादा आबाल वृद्ध जरी असला तरी त्याला समजनाच्या ओव्या सर्व ब्रह्मरसाने भरलेले आहे अशा अक्षरांची योजना केली आहे. ज्ञानेश्वरीच्या ओव्या ब्रह्मरसानं भरलेल्या. पारायण केलं तरी अनुष्ठान होत आहे ना. फार मोठी शक्ती आहे पारायणात आहे बी. आपण अनुभव घेत नाही त्याचा. ज्ञानेश्वरी काय अनुभव घेतल्याशिवाय कोणत्या गोष्टीचं महत्व नाही कळत असते. ब्रह्मरसाने भरलेल्या अशा अक्षरांची योजना केली. शक्ती आहे शक्ती. ज्ञानेश्वरीच्या ओव्यामध्ये काय शक्ती आहे त्या अनुभव घेतला पाहिजे ना. नामा ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान एकतरी ओवी अनुभव.
आता चंदनाच्या तरुवरी परिमळा लागी फुलवरी रूपारुखने ज्या परी लागे नाकी. श्रीराम चंदनाच्या झाडाजवळ गेल्यावर वास घेण्यास त्याला फुले नाहीत म्हणून खिन्न होण्याचे कारण नाही. का की त्याचे सर्वांग सुंदरमय आहे. चंदनाचं झाड कसं आहे, त्याला फुलंच पाहिजे असं काय? चंदनाला काय कुठं गेला तर वासच आहे ना त्याचा. हा तर फुलं तोडावं लागत आहे. चंदनाला फुलं राहते का? नाही तर काय एवढं माहिती नाही. सगळं सर्वांग सुंदर असतं चंदनाचं नाही का. जवळ चाललं तरी वास येतो ना. हा चंदनाने बोरी व्यापी आले म्हणले ना महाराज. हा चंदनाची बोरी व्यापी आल्या. गुण दोष याचे न विचारी काही, ठाव दिला पाय आपुलिया दोष. चंदन तसा तैसा प्रबंध आश्रवणी लागत ठेव समाज ऐकली आहे वाखाणी काय व्यसन लवी. श्रीराम तसा हा माझा ग्रंथ श्रवणा कानात पडता क्षणी समाधी आणतो. मग त्याची व्याख्यान ऐकलं तर पुन्हा ऐकण्याविषयी नाद लावणार नाही काय. कानावर जरी पडले ज्ञानेश्वरी, कानावर श्रवण जरी झाली, समाधी कारण ते ब्रह्म आहे ना, ब्रह्म रसच येतो. श्रवणाना समाधी आहे. मग व्याख्यान ऐकल्यावर तर पुन्हा ऐकण्याविषयी नाद लागणार नाही का. नाद लागला पाहिजे ज्ञानेश्वरीचा. नाद वेळ भेटला का ज्ञानेश्वरी, वेळ भेटला अभ्यास केला पाहिजे ज्ञानेश्वरीचा. अभ्यास ज्ञानेश्वरी काय नुसतं आनंद लहरीच प्रगट केली ना. जितका आपण तिचा अभ्यास करू तेवढंच आणखी त्याच्यापासून वेगवेगळा अर्थ निघतो, वाढतो तो आनंद. मग जितका आपण त्याच्यात जमू, जितका वेळा वाचू तेवढं नवीनच आपल्याला हे होतं. असं ज्ञानेश्वरी काही जुनी होत नाही ना. कादंबरी एकदा वाचीन माणूस, दोनदा वाचीन, परत वाचीन का? नाही वाचणार. पेपर, कालचा पेपर किती दिवस वाचीन बरं माणूस. पेपर किती दिवस वाचीन? एक दिवसाचा पेपर. ज्ञानेश्वरीला किती दिवस झाले आता? 750 वर्ष झाले. 750 वर्ष. मागच्या आठवड्याचा पेपर कोणी वाचायचं नाही. म्हणून पाठ करिता व्याजे पांडिती सेवेचे अमृताची निजे फावलिया. या माझ्या ग्रंथाचा पाठ करीत असता जर वक्तृत्व केलं तर त्यापासून उत्पन्न होणारी गोडी अमृतालाही मागे टाक. काय अमृत जयाचं पिके पुढे नाही का. आता अमृताची नाव कवा पाहिलं. अमृत हेच आपल्याला अमृत आहे नाही का. नामामृती ज्ञानेश्वरी हेच आपल्याला अमृत. आनंद
तैशेने आहे ते पण कवित्व झाले हे पेने मनाने ध्यासन श्रवणे जिंकले आता. श्रीराम. तसे अमृताहून सुरस अमृताहून सुरस आपले कवित्व श्री गुरु प्रसादाने उत्पन्न झालेले असून यांच्या श्रवणाने मनन निधी ध्यान यात जिंकले आहे. अमृताहून सरळ सुरस कवित्व झालंय ज्ञानेश्वरी श्री गुरु प्रसादाने उत्पन्न झालेले असून त्यांच्या श्रवणाने मनाने ध्यान यात जिंकले. हे स्वानंद भोगाची शील भलत्याची दिल सर्वेंद्रिया पोषवील श्रवणा करवी. श्रीराम. वाटेल त्याला आत्मस्वरूपाच्या आनंदाचा शेल का वाटा ठेवावी. श्रवणाकडून सर्व इंद्रियाची तृप्ती करवी. सगळं तृप्त होतं ना अंतःकरण तृप्त होतंय. कान तृप्त होत्या मन तृप्त होतंय डोळे तृप्त होत्या. आत्मस्वरूपाच्या आनंदाचा शेल का वाटा. आत्मानंद आत्मानंदानं सगळं तृप्त होतं ना. सगळं तृप्त होतं पहा आत्मानंद जर असा सगळं तृप्त होतं बघ. चंद्राचे अंगवणी भोगुनी चको राहणे परिफावे जैसे चांदणे भलतायाही. श्रीराम. आपल्या शक्तीने चकू चतुर चकोर पक्षी चंद्राच्या अमृताचा जसा उपभोग घेतात तसा उपभोग सर्वांना घेता येत नाही. तरी चांदण्याचा उपयोग सर्वात होतो ना. चंद्रामृताचा उपभोग चकोर घेतोय तसं सगळ्यांना घेता येत नाही. पण चांगला उपभोग घेता येतो म्हणजे सर्वांना तसा. चंद्राच्या अंगवणी भोगून चकोर शहाणे परी भावे जै चांदणे भलतायाही. तैशी अध्यात्मशास्त्रीय अंतरंगाची अधिकारी तरी लोकवाकोचातुर्य होईल सुखिया. श्रीराम. तसा या अध्यात्मशास्त्रापासून अधिकारी अशा जितेंद्रिय खरा आनंद प्राप्त होतो. अंतकरण अंतरंग अधिकारी अंतरंग अंतरंगची अधिकारी पण बाकीच्यांना सुद्धा इतर लोकांना वाणीच्या सौंदर्यापासून सुख होतं ना. ऐकून सुद्धा आनंद होतोच ना. अंतकरण अधिकारीला तर काही कमीच नाही. अशा प्रकारे ऐसे श्री निवृत्तीनाथाचे गौरव आहे दिसाचे ग्रंथ हे कृपेचे वैभवती. श्रीराम. अशा प्रकारचे श्री गुरु निवृत्तीनाथांचे खरे ऐश्वर्य म्हणून माझा ग्रंथ नसून त्यांच्या कृपेचे वैभव आहे. कोणाचं वैभव आहे? त्यांच्या कृपेचं वैभव आहे. क्षीर सिंधू परिसरी शक्तीचा कर्णकुहरी
नेनो कै त्रिपुरारी सांगितले जे श्रीराम नेनो इथे नेनो म्हणून हा सांगितलं पण केव्हा सांगितलं माहिती आता किती काळ झाला असेल त्याला काय सांगता यायचंय नाही का. शिरसिंधूच्या तीरावर पार्वतीच्या कानात श्री शंकरांनी ज्ञान सांगितले. आता इथं काय कोणाला काय म्हणायचं टप्पर आहे का. आता भगवान शंकरांनाच पार्वती मातेला अनुग्रह दिलाय. पार्वतीच्या कानात शंकराने ज्ञान सांगितले पण ते केव्हा सांगितले माहिती. श्री शिरसिंधूच्या परिसरी शिर सिंधूच्या समुद्राच्या अर्थ घ्यावा लागेल ना. तीरावर शिर शिर म्हणजे दूध दुधाचा समुद्र पण त्याच्या तीरावर नाही का. नवनाथ ग्रंथाच्या पहिल्या साध्या सगळे वर्णन आहे ना. क्षीर सिंधूच्या परिसरी त्या परिसरात तीरावर सिंधू नदी अर्थ करता येईल आपल्याला. समुद्र अर्थ करता येईल. तीरावर पार्वतीच्या कानात शंकराने ज्ञान सांगितले पण ते केव्हा सांगितले माहिती. अरे ते ज्ञान शिर कल्लोळा तू मुकरो जरी गुप्त होता तयाचा हातू पैसे झाले. हे ज्ञान क्षीर समुद्रामध्ये माशाच्या पोटात गुप्त रूपाने असलेल्या मच्छिंद्रनाथांना प्राप्त झाले. मग हा बाबा मच्छिंद्रनाथाला प्राप्त झाला ना ते. आता परंपरा सांगायची ना. ग्रंथाच्या शेवटी गुरु परंपरा सांगावं लागते ना. निवृत्तीनाथांनी मला ते ज्ञान सांगितलं ते भगवान शंकराकडून आलं. किती ओळीपर्यंत आलो आपण आता 52. आता थोडा नवनाथ ग्रंथाचा आधार आपण सगळ्यांनी वाचला ना की नवनाथ ग्रंथ नाही का. ऐकलं असेल कथा कीर्तनातून ऐकलं असेल कोणाच्या तरी मुखातून. ऐकवत तर आहेच ना प्रत्येकाच्या. माशाच्या पोटात असताना ऐकलं ना त्या बाबांना. आता ते मच्छिंद्रनाथ म्हणजे काय कवी ते नारायणच आहे ना. नवनारायणच आहे. पुढं त्यांना कार्य करायचं. त्या पद्धतीनं ओवी ध्यानात पुंडलिकावरती हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान